हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 23 पाहणार आहोत. या अगोदरचे उदाहरण संग्रह आपण अगोदरच पाहिले आहेत. त्यावरील मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की पहा. आणि मुलांनो, उदाहरण संग्रह 22 मध्ये आपल्याला खालील प्रत्येक समूहाचा 1/3 म्हणजे किती म्हणजे असे भाग करायला सांगितले आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्याला याने म्हणजे दिलेल्या संख्येला अपूर्णांकाने भागायला सांगितलं आहे. ते खूपच सोपं आहे मुलांनो. जर तुम्हाला काही पाठ असतील 5 पर्यंत 10 पर्यंत तर तुम्हाला हे खूपच सोपं जाणार आहे. पाठ नसतील तरीही सोपं जाणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला ही गणिते मी खूपच सोप्या पद्धतीत समजावून सांगणार आहे. आणि मुलांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला मुलांनो, खालील प्रत्येक समूह आपण उदाहरण संग्रह 23ला सुरुवात करूया. खालील प्रत्येक समूहाचा 1/3 म्हणजे किती? म्हणजेच आपल्याला प्रत्येक असं म्हणजे 15 पेन्सिलच्या 1/3 भाग किती असं काढायला सांगितलं आहे. तर 1/3 भाग म्हणजे 15 गुणिले 1/3 करा. म्हणजे 1/3 म्हणजे 15 3च्या पटीत 15 कितव्यांदा आहे हे पाहायचं आहे आपल्याला. तर 3 1 3, 3 5 15 गुणिले 1 5 1 5, तर 5. तर पहा मुलांनो, 15च्या 1/3 भाग हा 5 आहे. सरळ आपल्याला इथे याला गुणाकारात लिहून कधीही मुलांनो छेदाने इकडं भागतच असतात गुणाकारामध्ये. तर 3 5 15, तर 5 पेन्सिल. तर 15 पेन्सिलीचा 1/3 भाग म्हणजे 5 पेन्सिली इतका येतो. चला, गणित क्रमांक 2. तर 21 फुग्यांचा 1/3 भाग किती? तर 3चा पाढा 21 कितव्यांदा आहे? 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 संग 18, 3 असतं 21, तर 7व्यांदा. तर 7 फुगे इतका 1/3 भाग आपल्या येणार आहे. पाढेपाठ नसतील तर कसं करायचं? मग पाढेपाठ नसतील तर तुम्हाला मी पाढे बनवायला अगोदरच्या व्हिडिओत सांगितलं आहे खूपच सोप्या पद्धतीत, तर ते तुम्ही नक्की पहा. तर 9चा 1/3 भाग म्हणजे 9 फुले आहेत, तर त्याचा 1/3 भाग किती? तर 9 फुलांचा 1/3 भाग 3 त्रिक 9, तर 3 फुले. मुलांनो, या गणितात सरळ सोपं समजायचं म्हणजे आपल्याला काय दिलं आहे? तर एक गोल आहे आणि त्याचे 3 भाग आपल्याला हा 1, हा 2 आणि हा 3 असे 3 समान भाग दिले आहेत. आणि त्यातला आपल्याला एक भाग म्हणजे एक भाग किती आहे तो काढायला सांगितला आहे. म्हणजेच 9चे 3 भाग केले तर 3 3 3 असं येतं. तर आपल्याला हा 3 भाग केल्यानंतर ह्याचा एक भाग म्हणजे हा किती येतो असं सांगितलं आहे. तर तसंच आहे, 3 त्रिक 9, तर 3 फुगे. आणि याचं पण तसंच. तर तिसरा भाग 7 आहे, म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले 7 तीनदा केलं की आपल्याला 21 संख्या मिळते. तर त्याचाच आपल्याला एक भाग घ्यायचा आहे, तो म्हणजे 7. तसंच आता 18 पुस्तकांचा 1/3 भाग तो आपल्याला अशा समीकरणात लिहावा लागेल, कारण आपल्याला परीक्षेमध्ये असंच लिहावं लागेल. तर 18चा 1/3 भाग म्हणजे 3 1 3 3 2 7 3 त्रिक 9 3 चौक 12 3 5 15 3 संग 18, 6 पुस्तके. याचाच अर्थ 6चा गुणाकार 6 गुणिले 3, सॉरी इथे आपल्याला बेरीज करायला लागेल, गुणाकार नाही. 7 अधिक 7 अधिक 7 केलं की 21 मिळेल.
इथेही 3 अधिक 3 अधिक 3 केलं की 9 मिळेल. तसंच इथे 6 अधिक 6 अधिक 6 तीनदा केलं की आपल्याला 18 मिळेल. म्हणजेच त्याचा एक भाग म्हणजेच हा एक भाग आपल्याला घ्यावा लागेल. तर 6 पुस्तके. तुम्हाला परीक्षेत असा प्रश्न आला की तुम्हाला उत्तर असं लिहायचं आहे. मी तुम्हाला समजावून सांगते. खालील प्रत्येकाचा 1/5 म्हणजे किती? वरी आपल्याला 1/3 सांगितला होता. आता येथे 1/5 सांगितला आहे. तर आपण 20 गुणिले 1/5 लिहून बरोबर लिहायचं आहे. 5 चोक 20 4 रुपये. एवढं लिहिलं की तुमचं उत्तर हे बरोबर येणार आहे. तर 30 गुणिले 1/5 म्हणजे 5च्या पाड्या 30 किती वांदा आहे? 5 5 25 5 × 30 6 किमी. 6 कारण 5च्या पाड्यात 6 30 हे 6व्यांदा आहे तर 6 किमी. तर 15 लिटरचाही आपल्याला 1/5 भाग काढायचा आहे. तर 5 त्रिक 15 तर 3 लिटर. याचाच काय अर्थ झाला? तर आपण 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 5दा केलं की आपल्याला 15 मिळेल. तर याचा आपल्याला एक भाग घ्यायचा आहे कारण आपल्याला 1/5 काढायचा आहे. तर 1 घ्यायचा आहे तर 3. तर 25चा 1/5 5 5 25 5 सेमी. प्रश्न क्रमांक 3. खालील संख्यांचा दिलेल्या अपूर्णांका एवढा भाग काढा. तर 30चा 2/3 तर 30 गुणिले 2/3 बरोबर 3 3 1 3 आणि हे पुढचं 0 म्हणजे 3ला 10च्या पटीत केलं की 30 हे येतं. तर वरी उरला आहे 2 तर 2ने गुणावं लागेल. 10 दुने 20 तर 20. म्हणजे याचा अर्थ काय झाला मुलांनो? 3ला 10दा 3 अधिक 3 अधिक 3 केलं तर आपल्याला 30 ही संख्या मिळते. सॉरी हे चुकलं आहे. तर 10 अधिक 10 अधिक 10 हे 3दा कारण आपल्याला 30चे 3 भाग करायचे आहेत. तर 3 भाग केले आणि याचे किती भाग घ्यायचे आहेत? 2. तर हे 2 भाग घेतले म्हणजे किती झालं? 20. तर 20 हे आपलं उत्तर आलं. तर आता 22 गुणिले 7/11 बरोबर 11 1 11 11 दुने 22. 2 गुणिले तर आपल्याला किती भाग घ्यायचे आहेत? 7. तर 7 दुने 14 14. सरळ सरळ मुलांनो उत्तर आहे 64 गुणिले 3/18 8 8 64 गुणिले 3 बरोबर 8 1 8 8 7 24 तर सरळ याने याला भागायचं, आलेल्या संख्येने याला गुणायचं. गणित क्रमांक 4 हे शेवटचं गणित आहे. 65 गुणिले 5/13 13 पंचे 65 तर 5 गुणिले वरच्या संख्येनं गुणाकार करा. 5 5 25 तर 65चा 5/13 भाग हा 25 येईल. तर अशा प्रकारे आपण उदाहरण संग्रह 23 हा पूर्ण सोडवलेला आहे. आणि आपला अपूर्णांक या चॅप्टरवरील म्हणजे अपूर्णांक या धड्यावरील सर्व उदाहरण संग्रह आपण सोडवलेले आहेत आणि यावरील सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. ते तुम्ही नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडली गणिते समजली तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मी जे रोज व्हिडिओ बनवते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू मुलांनो.